प्रेक्षकांनो, स्वागत आहे तुमचं. आज आपण स्टार प्रवाहावरील ठरलं तर मग या मालिकेचे रिव्ह्यू ऐकत आहोत. तर आजचा एपिसोड खूप धमाकेदार असणार आहे प्रेक्षकांनो. शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बघितलं की अर्जुनने सायलीला इग्नोर केलेलं असतं. म्हणजे त्याला माहीतच नसतं की ती सायली आहे. आणि अर्जुन म्हणतो की एव्हाना सायली कॉफी घेऊन यायला हवी होती आणि तो खाली येतो. खाली आल्यानंतर सगळेजण कॉफी पित असतात. कल्पनाताई म्हणतात की विमल, कॉफी छान झाली आहेत. अर्जुन म्हणतो सायली कॉफी विमलने केली तर सायली कुठे आहेत? राव म्हणतात आम्हाला काय माहीत. म्हणतो काय माहीत? असं कसं काय माहीत? म्हणतो मम्मा तू सांग ना कुठे गेली सायली? कल्पनाताई म्हणतात छे, ती आहे इथेच कुठेतरी. खूप घाबरलेला आणि हे असतो की म्हणतो नाही आहे, इथं पण नाही आहे, रूममध्ये पण नाही आहे. चिडतो आणि म्हणतो फाईन, मी शोधतो तिला आणि आवाज देतो बायको बायको म्हणून तो किचनमध्ये जातो. आणि इकडे अस्मिताला हसायला येतं. कल्पनाताई तिला रागवतात, ओरडतात, अगं शांत बस. घराच्या बाहेरही ओरडत ओरडत घराच्या बाहेर शोधायला जातो. बायको बायको. इकडे अस्मिता आणि कल्पनाताई बघतच असतात तो काय काय करतो ते, आणि दोघीही हसतात. आवाज देत देत तो घरातही येतो आणि मग तो कुठे बाहेर गेली का तो, आणि त्याच्या मम्माकडे आणि अस्मिताताईकडे बघत असतो. त्या दोघीही त्याच्याकडे बघत असतात. हॅलोच, आणि असं म्हणत तो तिथनं निघून जातो आणि अस्मिताला हसायला येतात. बघा ना, आजचं सीन किती कॉमेडी आणि मजेदार घेतलेलं आहे प्रेक्षकांनो. तुम्हाला आवडला तर नक्की सबस्क्राईब करा. परत तिकडे जाऊन इकडे येतो आणि म्हणतो अगं बायको कुठे आहेस तू? म्हणतो ती कुठे गेली आहे तुम्हाला काहीच माहीत नाही आहे का? सांगून गेली नाही आहे का तुम्हाला? ग असे दाखवतात की आम्ही कॉफी पिण्यामध्ये खूप मग्न आहेत. अर्जुन म्हणतो मधुभाऊ, राईट, ती हॉस्पिटलमध्ये गेली असेल मधुभाऊंना भेटायला. तो कुसुमताईला फोन लावतो आणि म्हणतो हॅलो कुसुमताई, सायली आली का तिकडे? कुसुमताई नाही म्हणते. अर्जुन म्हणतो नाही. ती बोलत असते आणि हा इकडनं हां ठीक आहे, काही नाही काही नाही काही नाही. अर्जुन फोन ठेवतो आणि म्हणतो तिथे पण नाही आहे ती. ती गेली आहे कुठे? कोणीतरी सांगा ना मला, ती कुठे गेली आहे? तुम्हाला कोणाला कसं माहीत नाही आहे? राव म्हणतात कमाल आहे, तुझी बायको कुठे गेली हे तुला माहीत नाही, आम्हाला कसं माहीत असेल? त्या म्हणते आणि उगाच आमच्यावर चिडचिड करू नकोस हां. काही फोन केला का तिला ऑफिसमधून? तिला असतंच ना तर तिने तुला सांगितलं असतं कुठे चालली आहे ती. म्हणतो अगं मी कॉल करणारच होतो पण कामाच्या टेन्शनमध्ये ते राहून गेलं. राव म्हणतात जगात फक्त सगळी कामं तुलाच असतात नाही का? आम्हाला काही कामच नाही आहेत. ही फॅक्टरीत जात नाही आहे, ही काहीच करत नाही, कामं तूच करतोच. ताई म्हणतात बघा ना, एक काम करत बसायचं, नंतर बायको चिडून निघून गेली का मग तिला शोधत बसायचं. अर्जुन म्हणतो ती चिडली आहे माझ्यावरती, चिडून निघून गेली. म्हणतो पण का चिडली आहे ती? ताई म्हणतात विमल मला आणखीन थोडी कॉफी दे ना. मग अर्जुन म्हणतो हां. कल्पनाताई म्हणतात मस्त झाली एकदम मस्त. विमलताई म्हणतात हो हो ठीक आहे देते. कल्पनाताई यांचं असं दाखवत आहेत की आमचं वेगळं वेगळं संभाषण चालू आहे. कल्पनाताई म्हणतात काय हो, अन्नपूर्णा ट्रस्टच्या लोकांना आपल्याला जेवायला बोलवायचं आहे ना? त्यांच्या बोलण्यामध्ये मग्न असतात. अर्जुन अजून चिडतो आणि म्हणतो ग्रेट, फॅन्टॅस्टिक, सगळे तिच्या बाजूने आहात ना, तुम्ही काहीच सांगणार नाही आहेत ना मला? स्वतः शोधतो तिला आता. हां अरे म्हणते आणि प्रतापराव अर्जुन असं बोलल्यानंतर त्यांना हसायला येतं बरं का. अर्जुन बायको करत 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 रूममध्ये जातो. इकडे अस्मिता, कल्पनाताई आणि प्रतापरावही देखील हसतात की तो किती बायको बायको करतोय. म्हणजे आता शेवटी बायको दिसली नाही, का चिडली आहे, सगळ्या प्रश्नांची उत्तर अर्जुनकडे प्रश्न असतात पडलेले. महिपत म्हणजे कोर्टामधला सीन दाखवलेला आहे. इकडे महिपतचा वकील युअर ऑनरला विचारतो की युअर ऑनर, मला फक्त मिसेस तन्वीला एकच प्रश्न विचारायचा आहे. तर जज म्हणतात की परमिशन ग्रँटेड. वकील म्हणतो की महिपत शिकरीने तुमच्यावर दबाव आणला ह्याचा काय पुरावा आहेत? हा प्रश्न विचारल्यावर महिपतची अशी छाती एकदम ताठ होती आणि प्रिया म्हणते असं कोणी आपल्याला असं धमकवतंय याचा पुरावा कसा असेल? आणि एकदा नाही हो, मला खूप वेळा घाबरवलंय त्यांनी. एकदा युअर ऑनर त्यांनी माझ्या कपाळावर पिस्तूल रोखली होती. माझ्याकडे त्याचा कुठलाच पुरावा नाही हो. तो वकील म्हणतो मग एवढा मोठा क्लेम तुम्ही पुराव्याशिवाय करतायत का? वकील म्हणतो अहो तुमच्यावर विश्वास कोण ठेवणार?
असं वकील म्हणतो, ऑब्जेक्शन युअर ऑनर. माझे वकील मित्र माझं पूर्ण करूच देत नाहीये. मिसेस तन्वी सुभेदार यांना आणखी काही प्रश्न विचारण्याची परमिशन द्यावी. म्हणतात की परमिशन ग्रँटेड. तन्वीचा वकील तन्वीला प्रश्न विचारतो, मिसेस सुभेदार तुमच्या हाताला बँडेज दिसतंय, काय लागलंय प्लीज सांगाल का? म्हणते, याला सुद्धा महिपतच कारणीभूत आहेत. महिपत असं बोलल्यानंतर तिच्याकडे फार रागाने बघतो. ही जखम महिपत शिकऱ्यानेच केली आहे. रात्री जेव्हा हॉस्पिटलमध्ये तो माझ्यावर वार करायला आला तेव्हाच. तिचा वकील म्हणतो, आय ऑब्जेक्ट युअर ऑनर. तन्वी सुभेदार या हॉस्पिटलमध्ये पोलीस पहाऱ्यात होत्या. तिथे येऊन कोणी कसं काय हल्ला करू शकतं? साहेब म्हणतात, ऑब्जेक्शन सस्टेन. याचे वकील म्हणतात की युअर ऑनर, माझी क्लायंट पुराव्याशिवाय बोलत नाहीये. त्याकडे काल रात्री झालेल्या हल्ल्याचं CCTV फुटेज आहेत. महिपत विचार करतो, हॉस्पिटलमध्ये भिंतीवर कॅमेरा असतील हे माझ्या लक्षातच आलं नाही. का भडकलो होतो की माती खाल्ली ना मी. वकील म्हणतो, मला ती CCTV फुटेज दाखवण्याची परवानगी हवी. साहेब म्हणतात की परमिशन ग्रँटेड. आणि इकडे महिपत अजूनच घाबरलेला असतो. CCTV मध्ये महिपत कसा प्रियाच्या मागे कॉरिडॉरमधून पळत असतो या सगळ्या गोष्टी दाखवल्या आहेत. आणि महिपत या सगळ्या गोष्टी डोळे वटारून बघत असतो. म्हणजे त्याच्या लक्षातच येत नाही की आपण एवढा मोठा गुन्हा करून बसलेलो आहेत. बघा प्रेक्षकांनो, त्या महिपतला सुद्धा बारी पडली की नाही प्रिया, किती डोक्याने विचार केलाय. आणि महिपत म्हणतो, माझ्यासारखं हुशार कोणी नाही असं त्याला वाटत होतं. पण या प्रियाने त्या महिपतला बी खाली पाडलं बरं का प्रेक्षकांनो. तो अश्विन सुद्धा महिपतकडे बघत असतो आणि तो त्या फुटेजकडेही बघत असतो. त्याला पण फार भीती वाटते की महिपतने आपल्या बायकोला मारण्याचा प्रयत्न केला आहे. बघा, प्रियाने एक नंबर डाव साधलेला दिसतोय. आता तरी मला वाटतंय की प्रियाची आता जेलमधून सुटका होणार. बिचारा अर्जुन नुसता आपल्या बायकोला शोधत असतो. यांच्या रूममध्ये शोध, त्यांच्या रूममध्ये शोध. आणि शोधून झाल्यावर तो खाली येतो आणि म्हणतो, मम्मा, डॅड, सायली तुमच्या रूममध्ये सुद्धा नाही आहे. मी अख्खं घर शोधलंय, तुम्ही आत्ता तरी सांगाल का मला कुठे आहे ती? पण आता म्हणतात, एकदा सांगितलं ना तुला, आम्हाला काहीच माहीत नाही आहेत म्हणून. त्याला आता टोमणे मारत असतात आणि म्हणतात की अर्जुन, मी जेव्हा फॅक्टरीमध्ये असतो ना तेव्हा माझी बायको काय करते, म्हणजे कल्पना काय करतीये, कुठे जाती, हे सगळं मला माहीत असतं. पण मला जेव्हा वेळ मिळतो तेव्हा मी तिला कॉल करतो. जेव्हा ती मला कॉल करते तेव्हा मी कितीही महत्त्वाच्या कामात असलो तरी मी तो घेतो. पण तेव्हा तिला माझ्याशी बोलावंसं वाटत असतं म्हणून. आता अस्मिता पण म्हणते, मी जेव्हा सचिनला कॉल करते ना, तो कितीही कामात असला तरी तो कॉल उचलतो. ही कामात घाईत असला ना की 2 शब्द का होईना नीट बोलतो तो माझ्याशी. अस्मिता म्हणते, म्हणा ते माझं नशीब आहे, ते सायलीचं नाही तर नाही. माझा नवरा माझ्याकडे काहीही झालं तरी दुर्लक्ष नाही करत. एवढं सगळं ऐकल्यानंतर म्हणतो, एक मिनिट, तुम्हाला सगळ्यांना असं वाटतंय की मी माझ्या बायकोकडे दुर्लक्ष करतोय? राव म्हणतात, अर्जुन, समोर असलेल्या माणसाकडे बघायचं नाही, तिचे कॉल उचलायचे नाही. आता बघा ना, त्याला माहीत नसतं की ती तिथे सायली असते. अर्जुन फोनवर बोलत बोलत आपला सरळ वरती निघून जातो. त्याला माहीत नसतं की आता त्याला असं वाटलं की अस्मिताची मैत्रीण वगैरे असेल की कोणी असेल म्हणून त्याने नसेल लक्ष दिलं. पण यांचा गैरसमज असा झालेला आहे की अर्जुनने सायलीकडे दुर्लक्ष केलं आहे. प्रतापराव म्हणतात, याला दुर्लक्ष करणंच म्हणतात. प्रतापराव म्हणतात, कामाची इतकी धुंदी बरी नाही. अर्जुनला ह्या सगळ्या गोष्टी काहीच माहीत नसतात आणि कळतही नसतात. तो तेच म्हणतो की तुम्ही काय बोलतायत ना, हे मला काहीच कळत नाहीये. ते समजून घेण्यासाठी वेळसुद्धा नाही आहेत माझ्याकडे. म्हणतो की मी एक काम करतो, राईट, मी आश्रमात जातो. ती नक्की आश्रमात गेली असेल, तिथेच जाऊन बघतो मी. सायली म्हणते, काही एक गरज नाही, तू इथेच होतीस तर. आणि अर्जुन सायलीकडे बघतो आणि काय प्रेक्षकांनो बघतच राहतो. सायली किती सुंदर दिसते हा मेकओव्हर केल्यानंतर. बघा, अर्जुन बघतच राहणार ना. आता बघा पुढे काय होतं ते. अर्जुन तिच्याकडे बघतच असतो आणि थोडा मात्र इथं सायली काय करते ना, थोडा ॲटिट्यूड दाखवते. पण ते जाऊ द्या, तो प्रेमाचा ॲटिट्यूड आहे. पण अर्जुन खरंच तिच्या परत प्रेमात पडला की काय प्रेक्षकांनो? कारण त्याची नजर हटतच नाही आहे तिच्यावरनं.
किती वेळ तो तिच्याकडेच बघत असतो आणि बघता बघता त्यांनी मात्र इकडे कोर्टाचा सीन घेतला आहे. चला बघू आपण आता कोर्टाचं का होतं ते. इकडे महिपतचा वकील म्हणतो, ऑब्जेक्शन युअर ऑनर. CCTV फुटेजला काहीच अर्थ नाहीये. आज तन्वी सुभेदारच्या मागे धावणारा माणूस कोण आहे हे दिसतच नाहीये. म्हणते अहो हे आणि इकडे महिपतने स्वतःची बाजू पलटवली, त्यामुळे महिपत खुश होतो आणि त्याचा वकील म्हणतो, कशावरून? ते महिपत शिकरेच आहेत. खूप घाबरलेली असते आणि म्हणते, युअर ऑनर, मी खरंच बघितलं, तो महिपत शिकरेच होता. महिपतचा वकील म्हणतो, ऑब्जेक्शन युअर ऑनर. वकील प्रियाकडे बघतो, प्रियाचं झालं की त्या वकिलाकडे बघतो. असंच काहीसं चालू असतं. तन्वी सुभेदार परत तेच का म्हणतायत की काल रात्री हॉस्पिटलमध्ये आले होते. तो वकील म्हणतो, देसाई साहेब, तुम्ही सादर केलेल्या फुटेजची वेळ काय असेल साधारणपणे सांगू शकाल का? वकील म्हणतात, काल रात्री 11:36 पासून तर 11:40 असं काहीतरी समथिंग ते सांगत असतात. युअर ऑनर, ह्याच वेळेला ते महिपत साहेब त्यांच्या एका बिल्डर मित्रासोबत होते. ते त्यांच्या घरी बसून जेवण करत होते. वकील म्हणतो की आता तुम्ही पुरावा मागाल, त्यामुळे मी त्या मित्राला इथेच घेऊन आलो होतो की तो महिपत साहेब काल रात्री त्यांच्या घरी जेवायला होते. इकडे आता अर्जुनची नजर तिच्यावरनं हटतच नाहीये ना प्रेक्षकांनो. आता आपण पुढे जायचं कसं? चला बघूया आता पुढे आपण जातो की नाही जात. इकडे अर्जुन तिच्याकडे बघतच असतो आणि म्हणतो की बायको, तू रोजच्यापेक्षा आज खूपच जास्त सुंदर दिसतेस ग. जी नजरच हटत नाहीये तुझ्यावरून. थोडंसं सायली इथे ॲटिट्यूड दाखवते. तो फक्त अर्जुनसाठीच असतो आणि अर्जुन म्हणतो की तू हे कसं मॅनेज केलं सगळं? ही चिडलेली तर असतेच आणि म्हणते, अच्छा, मी दिसलेच तर तुम्हाला? मला असं वाटलं होतं मी अदृश्य वगैरे झाले की काय. म्हणतो, अदृश्य? हे तिघं मात्र मजा घेत असतात प्रेक्षकांनो. म्हणतो का? म्हणतो, अगं मी उलट तुला घरभर शोधत होतो, मला दिसत नव्हतीस ना, मग किती टेन्शन आलं होतं माहिती का तुला? हो म्हणते आणि अर्जुन म्हणतो, दिसलीस तर अशी दिसलीस. अर्जुन म्हणतो, माइंड ब्लोईंग. या सगळं झाल्यानंतर अर्जुनचे आई बाबा त्याचे कान पकडतात आणि पिळतात आणि तो म्हणतो, मम्मा, डॅड, हे काय करताय तुम्ही? आणि मग प्रतापराव म्हणतात, अरे मगाशी तू फोनच्या नादात जेव्हा वरती गेलास ना, तेव्हा ही तुझी बायको सायली तिथेच उभी होती. तो मी आलो, वरती गेलो, तेव्हा काय बायको तिथेच उभी होती? स्मिता म्हणते, हो, लोक प्रेमात आंधळे होतात हे माहिती आहे मला, पण कामात आंधळा झालेला भाऊ माझाच आहे. म्हणतो, बरं, सॉरी. आणि म्हणतो, बायको, हा माइंड ब्लोईंग बदल झाला कसा? म्हणतात की अर्जुन दादा, सायलीताईंना असे केस, असे कपडे शोभून दिसतात ना? अर्जुन म्हणतो, खूपच जास्त. ती तर माझ्या बायकोवरून नजर हटतच नाहीये. परत त्यांनी कोर्टाचा सीन दाखवलेला आहे. महिपतचा वकील म्हणतो की युअर ऑनर, तर संतोष वखारकर यांना कोर्टात बोलवण्याची परवानगी मागतो आहे. साहेब म्हणतात की परमिशन ग्रँटेड. वकील थँक्यू म्हणतो आणि तेवढ्यात तो संतोष वखारकर त्या कोर्टामध्ये येतो आणि त्या कटघरेमध्ये उभा राहतो आणि तो वकील म्हणतो की तुमचं नाव? तो म्हणतो, संतोष, माझं नाव संतोष वखारकर. म्हणतो, प्लीज तुम्ही कोर्टाला सांगा की तुम्ही काल रात्री कुठे होता आणि काय करत होता. संतोष वखारकर म्हणतो की काल रात्री मी माझ्या घरीच होतो आणि माझे बिल्डर मित्र महिपत हे माझ्या घरी काल जेवणासाठी आले होते. हे सगळं ऐकून थोडासा धक्का तर बसतोच, पण बघू आता पुढे काय होतं ते. आणि महिपतला छान वाटतं की आपल्या वकिलाने काहीतरी केलं आहे तसं. रात्री 11:30 ते 11:45च्या सुमारास आम्ही जेवण केलं. 12:30पर्यंत महिपत शिक्र हे माझ्या घरीच होते. प्रिया म्हणते, नाही हो जज साहेब, हा खोटं बोलतोय. हा फक्त महिपत शिक्रे म्हणजे त्याच्या मित्राला वाचवतोय. ज्या माणसाने माझ्या हातावर सूर्याने वार केला तो महिपत शिक्रेच होता. वकील म्हणतात संतोष यांना की ठीक आहे, तुम्ही जाऊन बसता. महिपतचे वकील म्हणतात की जज साहेब, युअर ऑनर, मला तन्वी सुभेदार यांची उलट तपासणी करायची आहे. जज साहेब म्हणतात की परमिशन ग्रँटेड. वकील म्हणतात की आपण एक वेळेस मान्य करू, काल रात्री हॉस्पिटलला आले होते.
त्यांनी तुम्हाला मारण्याचा प्रयत्नही केला होता. यावर हो 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 म्हणती. तो वकील म्हणतो, पण तुम्ही याआधी सांगितलं होतं की हा त्यांचा पहिला प्रयत्न नव्हता. ही सुद्धा शिकरेने तुम्हाला धमकावलं होतं. प्रिया म्हणते, हो हो, आधी खूप धमक्या दिल्या आहेत मला. ते वकील म्हणतात, मग तुमचे वडील रविराज किल्लेदार या आधीचे केस लढत होते. केस दरम्यान तुमच्यावर एवढा दबाव येत होता, तुम्ही तेव्हाच तुमच्या वडिलांना का नाही सांगितलं? हा पॉईंट तुम्हाला पटलेला दिसतो प्रेक्षकांनो. त्या वकिलाने कशी बाजी पलटवली बघा. आणि हेही बरोबर आहेत ना. जेव्हा तन्वीचे वडील केस लढत होते तेव्हा तन्वीने ह्या सगळ्या गोष्टी का नाही सांगितल्या? हे बी पॉईंट करण्यासारखंच आहेत ना. वेळेस त्यांनीच तुम्हाला पोलीस प्रोटेक्शन द्यायला लावलं असतं ना. तुम्हाला कोर्टात तेव्हा खरी साक्ष देता आली असती. या चिडते आणि बोलते की कालही मी पोलीस प्रोटेक्शनमध्येच होते, तेही महिपत आलाच ना. म्हणते, युअर ऑनर, पोलीस फक्तच एखाद्या मिनिटासाठी इकडे तिकडे गेलेत. इतक्याच वेळेत हा महिपत शिकरे तिथे आला आणि त्याने माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. म्हणते, जो माणूस असा करू शकतो तो किती नीच असेल याचा विचार करा. आणि ती रडण्याचं नाटकही भारी करते प्रेक्षकांनो. म्हणते, मी जर कोर्टात साक्षीची बाजू घेतलीच नसती तर तो माझा खून करून थांबला नसता तर त्याने. प्रिया रडते आणि म्हणते, त्याने माझ्या वडिलांना जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिली होती, म्हणून मी कोर्टात सगळं खरं 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 सांगितलं. इकडे परत अर्जुनचा आणि सायलीचा सीन दाखवला आहे. अर्जुन म्हणतो, अगं बायको, खरं सांग ना, हा माइंड ब्लोईंग बदल कसा झाला तुझ्यात? वर कल्पनाताई म्हणतात, वा, म्हणजे आधी बघायचं नाही आणि नंतर मग विचारायचं. हा बदल घडलाच कसा? अर्जुन म्हणतो, अगं अगं सॉरी म्हणालो ना मी. कल्पनाताई म्हणतात, म्हणतो, आता तरी बोलू दे ना. अर्जुन म्हणतो, बायको काय करू तू सांग, कान धरू, उठा बशा काढू परत? सायली म्हणते, काही गरज नाही त्याची, त्यापेक्षा वर जाताना बघितलं असतंच तर. हे विमलताई बरोबर म्हणते आणि म्हणते की सायलीताई, तुम्ही आज वेगळे कपडे घातलेत ना, म्हणून अर्जुन दादांनी बघितलं नसेल किंवा ओळखलं नसेल ना. अर्जुन म्हणतो, हां. अस्मिता म्हणते, सायलीच्या मेक ओव्हरला तूच जबाबदार आहेस. म्हणतो, मी? तू तिचे कॉल उचलत नव्हता म्हणून ती बिचारी खूप अपसेट झाली होती. अस्मिता म्हणते, आणि मला माहिती आहे की कॉलेजमध्ये तुझ्या मागे खूप मुली फिरायच्या, व्हायला नको म्हणूनच मीच सायलीला म्हणाले, जरा टापटीप राहायला लाग. म्हणतो, अच्छा, म्हणजे तू तू माझ्या बायकोच्या डोक्यात हे सगळं भरवलंस? ती म्हणते, त्यांनी काही भरवलं वगैरे नाही आहेत. अस्मिता म्हणते, मी काय एवढ्या हलक्या कानाचीही नाही आहेत. महिपतच्या वकिलाची उलट तपासणी झाल्यानंतर प्रियाचे वकील येतात आणि म्हणतात, युअर ऑनर, माझ्या क्लायंटची सगळं सत्य कोर्टासमोर सांगितलेलं आहे. च्या CCTV फुटेजवरून हे सिद्ध होतं आहे की तुझ्यावर पुन्हा एकदा हल्ला केला गेला आहे. म्हणून माझी कोर्टाला पुन्हा एकदा विनंती आहे की तेच तन्वी सुभेदार यांना माफी मिळावी. हात वगैरे जोडते आणि प्रियाचे वकील म्हणतात की थँक्यू युअर ऑनर. जज साहेब बोलतात की आज ह्या कोर्टामध्ये जे पुरावे सादर केले आहेत त्यामध्ये स्पष्ट होते की मिसेस तन्वी सुभेदार यांच्या जीवाला धोका आहे. CCTV फुटेजमधनं हे सिद्ध होत नाहीये. कालचा हल्ला महिपत शिकरेनेच केलेला आहे. कोर्ट ह्या सगळ्यात पोलिसांना ह्या सगळ्या चौकशी करण्याचा आदेश देत आहेत. कोर्ट तन्वी सुभेदार यांना माफी देत आहेत. अश्विन आणि प्रिया खूप खुश असतात, पण मात्र महिपतचा चेहरा लटकून जातो प्रेक्षकांनो. त्यांना तुरुंगवास भोगावा लागणार नाही. आनंदी असते आणि हू करते आणि कोर्ट म्हणतं की त्यांना 1 लाख रुपये दंड ठोठावण्यात येत आहे. साहेब म्हणतात की कोर्टाच्या आदेशानुसार ते पनवेल सोडून कुठेही जाऊ शकत नाही. तन्वीने फार छान डाव खेळला प्रेक्षकांनो. तिने आपली सुटका जेलमधून तर करून घेतलीच आणि आता इकडे सायली म्हणते, आता गणपती संपले, आता नवरात्र येत आहे, नवरात्राची तयारी करण्याची वेळ झाली. आणि तेवढ्यात तिकडनं आवाज येतो की म्हणूनच मी आले आहे. येतात सायली म्हणते, खबरदार माझ्या घरात जर पाऊल टाकलंस तर. कानाखाली वाजवते आणि म्हणते की तोंड दाखवू नकोस तुम्हाला, सगळं होऊ नये, निर्लज्जसारखी माझ्या घरात आलीस. म्हणतो, कायद्याने ती आता, पण सायली त्याचं काहीच ऐकून घेत नाही. सायली घराच्या बाहेर तिला हुसकवून लावते आणि म्हणते, कायद्याने जरी तुझी सुटका केली असेल घरात राहण्याची परवानगी मी तुला देणार नाही.
हा प्रोमोही संपतो प्रेक्षकांनो. आजचा एपिसोड कसा वाटला हे नक्की कमेंट करून कळवा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.